चिखली शहरात दुकानांना भीषण आग, 6 ते 7 दुकाने जळून खाक, 60 ते 70 लाखांचे नुकसान. दुपारी 3:30च्या सुमारास मध्यवर्ती भागात घटना. अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण. चिखली शहरातील मध्यवर्ती भागात आज दिनांक 15 मार्च 2026 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 6 ते 7 दुकाने जळून भस्मसात झाली. या आगीत लघु उद्योजकांचे अंदाजे 60 ते 70 लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आग अचानक लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीने अल्पावधीतच शेजारील दुकानांनाही वेढा दिला. या आगीत 2 कृषी केंद्र, 1 वडापाव सेंटर, 2 बैलगाडी सेंटर, 1 घड्याळ दुरुस्ती सेंटर तसेच फळ फ्रूट सेंटर आदी दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. दुकानांतील सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान या ठिकाणी चिखली पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, महावितरण विभागाचे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि स्थानिक नेत्यांनीही धाव घेत मदत कार्य केले. या आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, चिखली, बुलढाणा. नमस्ते, मी जयंतीभाई छगनभाई सुतरिया. माझी वडापाव दाबेलीची चालू दुकान आहे. ती अचानक आग लागली. तुम्हाला कम से कम 2-3 लाखाचं नुकसान झालं. प्रद्युम्न श्याम भीमेवांच्या नावानं माझी दुकान आहे आणि त्याच्यामध्ये फ्रूट बाबाजी ट्रेडर्स म्हणून माझी दुकान आहे. त्याच्यामध्ये मी हे आमचे फकीराबाई आहे, त्यांना भाड्यानं दिलेली आहे. त्यांचं बी नुकसान झालेलं आहे आणि माझं बी नुकसान झालेलं आहे. तरी शासनानं माझ्यावर कृपा करावी. माझ्याकडं 4 मुली आणि 1 मुलगा आहे. त्याच्याकरता मला नाही का तातडीनं मदत करावी हीच मी शासनाप्रती एक प्रार्थना करतो आणि हात जोडून विनंती करतो. या मार्केटमध्ये माझं वसुंधरा ॲग्रो सेंटर या नावानं कृषी औषधी आणि शेती औषधीचं दुकान आहे. आज दुपारी 3 ते 3:30 वाजता जी आग लागली, त्या आगीमध्ये माझं पूर्ण दुकान जळून खाक झालं आहे. अंदाजे 15 ते 20 लाख रुपयाचं माझं नुकसान आहे. तर प्रशासनाने याच्याकडे तातडीनं लक्ष देऊन पंचनामा करून काय जी मदत असेल ती करावी. आज चिखली शहरामध्ये दुपारी अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि आज रविवार असल्यामुळे या ठिकाणी जवळपास 2 कृषी केंद्र, 1 आपलं वडापाव सेंटर, घड्याळाचं दुकान, फळांचे दुकान असे विविध दुकानं या ठिकाणी होते आणि बऱ्याच दिवसापासून हे गरीब व्यक्ती किंवा नागरिक आपला याच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी आपला उदरनिर्वाह करत होते. आज दुपारी अचानक आग लागली. आग कशी लागली याचा अजून तपास सुरू आहे, परंतु नेमकी कशाने लागली याचा अजून शोध घेणं सुरू आहे. परंतु आजची ही दुपारची अतिशय दुर्दैवी घटना आणि जवळपास एक अंदाजे 50 ते 60 लाखाचं नुकसान या सर्व नागरिकांचं झालेलं आहे. आज या आपल्या माध्यमातून मी शासनाला आणि जे काही प्रतिनिधी आहेत शासनाचे, आमची नगरपालिका असू द्या, तहसील ऑफिस असू द्या, राज्य सरकार असू द्या, या सर्वांनी या सर्व गोरगरीब जनतेचा विचार करून आणि हे जे काय नुकसान झालेलं आहे ते नुकसानची भरपाई त्यांना कशी देण्यात येईल याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येणे, याचा त्वरित पंचनामा करण्यात यावा आणि या गरीब गोर जनतेला त्यांचा जो नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई त्वरित मिळण्यात यावी अशी मी आपल्या या माध्यमातून त्यांना विनंती करतो. ज्याप्रमाणे हे जे नुकसान झालं, परंतु या माध्यमातून नगरपालिकेचं अग्निशामक दल असू द्या, नगरपालिकेचं आमचं विद्युत व्यवस्था असू द्या किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून आमचं आरोग्य व्यवस्था असू द्या, या सर्वांनी म्हणजे विशेषतः सुरुवातीला अग्निशामक दल अगदी वेळेवर पोचलं आणि त्यांनी आपली जीवाची बाजी लावली असं म्हटलं तरी वागा होणार नाही. त्यांनी त्वरित आपल्या अग्निशामकच्या माध्यमातून पाण्याचे फवारे मारून आणि पाण्याच्यामधून ही आग विझवली. तर त्यानंतर त्वरित आमची जी आरोग्य व्यवस्था असेल ते सर्व कंपनी इथे आली. त्याच्यानंतर विद्युत विभाग असेल, चिखली शहरातील जे महावितरण केंद्र आहे त्यांचे सर्व कर्मचारी असू द्या, वायरमन्स असू द्या, त्या सर्व आणि आमच्या नगरपालिकेचे सर्व वायरमन आणि विद्युत विभाग सर्व या ठिकाणी अगदी वेळेवर पोचले आणि जी हानी झाली तर ती हानी झाली, पण याच्यापेक्षा जास्त हानी होणार नाही किंवा जी होणारी
आणि त्यांनी वाचवली त्याबद्दल खरोखरच मी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी नगरपालिका असू द्या, महावितरण असू द्या, या सर्वांचा सुद्धा धन्यवाद देतो आणि त्यांचे जे आम्हाला जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो.